नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. गणपतीनंतर माहेर वाशिणीचं म्हणजे गौरीचं आगमन झालं आहे. आमच्याकडे उभ्या गौरीची पद्धत आहे. रात्री गौरीच्या मूर्तीची तयारी करून ठेवलेली, मुलींनी आणि जावेने तयारी केलेली. नथ घालायची राहिलेली ती सकाळी घातली आणि मग गणपतीच्या बाजूला उभी केली. सुपकडे घेऊ आधी व्हायचं आधी कसा आमच्याकडे उंचीचा म्हणजे उपयोग होत नाही तसं आकर्षण काढ पिशवी होता जांभे खायचे चांगलंच येते असं नाही पायाकडे ठेवलं पद्धतशीर ठेवायची. आज औषाचा दिवस. गौरीची ओटी भरायला घेतलेली आणि देवाची कामं ना खूप पद्धतशीरपणे करावी लागतात. मग सासूबाई आणि दीर सांगत होते कसं करायचं ते. गौरी दिवशी 4 वाजताच कामांना सुरुवात होते. सकाळी रात्रीच सारवणाने फरशी धुवून घेतलेली, त्यामुळे ते एक काम कमी होतं आणि बाकीची मग जेवणाची तयारी सकाळी 7 वाजता चालू झालेली. रांगोळी काढायचं काम मुली करतात आणि देवघरात सकाळी मुलींनी देवाकडे आणि गणपतीकडे रांगोळी काढली आहे. माझ्या घरी गौरी पूजनाच्या वेळी ओसा भरतात आणि मंदिरात नेऊन ओवाळतात. लग्नानंतर पहिला ओसा नववधूसाठी महत्त्वाचा असतो. आम्हाला सोयर होता म्हणून आमचं लग्नावर्षीचं ओवासणं राहून गेलं. लग्नावर्षी ओवासलं तर नक्षत्र बघावं नाही लागत, ओसून घेतलं तरी चालतं. सोयर, सुतेक आणि पिरियडमध्ये आम्ही ही पूजा नाही करत आणि हे सगळं बघता ना आमची पूजा 12 वर्षांनी झाली. माझ्या लग्नाला आता 17 वर्ष झाली आहेत. यावर्षी गौरी पूर्व नक्षत्रात असल्यामुळे माझ्या 2 दिरांनी ओसून घेतलं आहे. या दोघांच्या लग्नाला 4-5 वर्षापेक्षा अधिक वर्ष वेळ गेला आहे. आता नवीन ओवासणाऱ्यांचं सूप कसं भरलं आहे ते बघूया. सुपाला दोरा गुंडाळला आहे, 2 फेरे मारले आहेत. सुपाला हळद, कुंकू आणि तांदूळ लावले आणि सूप ओलं होतं म्हणून कापड घातलं आहे. त्याच्यावर 5 तांदूळ, 5 प्रकारची एक फळ, 51 रुपये ठेवले. किती पण ठेवले तरी चालतात. 5 नारळ ठेवायचे. खारूक बदामचं पॉकेट ठेवलं आहे म्हणजे सुक्या मेवाचं. हळदी कुंकूचा करंडा ठेवला आहे आणि 4 सुपल्या, त्याला पण हळद, कुंकू आणि तांदूळ लावला आहे. त्यात आपण 4थ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये जी 5 पानं बघितलेली ना, ती 5 पानं 5 प्रकारची एक पान घेतलं आहे. त्या 5 पानांमध्ये 5 प्रकारचं एक फळ कापून त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि ते त्या पानांमध्ये भरले आहेत. असं हे औषधाचं सूप तयार होतं. ही दोन्ही सूपं तयार केली आणि बाजूला करून ठेवली. नवीन ओवासणाऱ्यांची अगोदर तयारी करून ठेवली की बरं पडतं, त्यांना मंदिरात जायला वेळेवर मिळतं. आणि मग आमचे ओशे भरले. गणपतीसमोर जी सूपं तयार करून ठेवली आहेत ना, म्हणजे ही माझं किंवा इतर सासूंचं, जावांचं, आमचं ओसून झालं आहे. मग आमच्या सुपांमध्ये 1 नारळ, करंडा, विडा, वाणाची पानं आणि वर रुमाल घालतो, एवढंच असतं. कारण आमचं ओसून झालं आहे आणि ते भरून त्याच्यावर रुमाल ठेवून ते गणपतीसमोर चटईवर मांडून ठेवले. माझा ओसा मी गौरीसमोर, गणपतीसमोर, स्थळकार, कुळकार आणि तुळशीसमोर मानवला.
त्याच्यानंतर मोठ्यांच्या पाया पडलो. जावा आहेत, दीर आहेत, सासू आहेत, सासरे आहेत आणि नंतर मग त्यांच्या पण पाया पडून घेतलं. मोठ्यांच्या पाया पडताना ओसा हातात द्यायचा. त्यांच्या ओशावर आपला ओसा मी माझा ओसा ठेवला आहे. काकीनं हळद कुंकू लावलं, काकीने मला पण लावलं. त्याच्यानंतर मी त्यांच्या पाया पडले आणि मग मोठ्या सासऱ्यांच्या पण हातात ओसा दिला आणि त्यांच्या पाया पडले. मग मोठी माणसं असतात ना, ती आपल्या इच्छेनुसार पैसे ठेवतात ओशामध्ये आणि मग अशी पद्धत असते. नैवेद्य दाखवला आणि मग आरती करायला घेतली. नैवेद्य दाखवल्यावर आम्ही आरती करतो, सगळी थांबलेलो आणि मुलं ना मध्ये मध्ये येत होती किंवा नैवेद्यावर पाय देतील म्हणून आम्हाला असं उभं केलेलं आणि आमच्या मागून मुलांना घेत होती आरतीसाठी उभं राहायला. आम्ही आरती केली. वयस्कर आणि जे पुरुष आहेत ना, त्यांना जेवण वाढलं. आमचे ओशे घेतले आणि 5 गणपतींच्या पाया पडून आलो. आणि इथे ना वाडीतली सगळीजणं पाया पडायला आलेली आपापले ओशे घेऊन. असा होता आमचा गणपतीचा 5वा दिवस म्हणजे ओशाचा दिवस. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थांबा,